कशा आहात तुम्ही सर्वजण? आता जारी कामा करायला लागली. आज गोधडी काढल्या तर धुवायला मी तर फार दिवस म्हणजे फार महिने झाले होते गोधडी धुतली नाही ती. तर आम्ही हे पाणी विकत घेऊन खातोय पितोय बघा. तर जारी कामा करून ठेवा म्हणलं यांच्या जार मधून आमच्या. हाय फ्रेंड, आज आम्ही दशहरा काढलाय. आज गोधडी धुवायलोय आम्ही. आज आता गोधडी आत्ता येत नाहीत मला. गाडी धुवून टाकते मी कसं तरी. सगळी लहान झाली ती धुतलीच नव्हती. लय महिने झालं, फार महिने झाले. मी ही गोधडी आहे ना, मी माझ्या हाताने शिवली होती. दाखव ग पिढीत बघून जरा अलीकडे जरा गोधडी. ही गोधडी ना मी माझ्या हाताने शिवली होती. पिवडीच टायमाला मी प्रेग्नेंट होती त्यावेळेस. हे बघा छान छान शिवली होती. आता 5-6 वर्ष झाली पिऊला आमच्या, तरी गेली मला ही गोधडी तिला. आणि हीच टाकते अजून पण, आणि सुकरते ह्याच्यामध्ये. एवढी मोठी झाली बघा की. आता आज धुवूनच टाकावा स्वच्छ सगळी. ऊन पण कडक पडतंय. पाणी पण काल संध्याकाळी आलं होतं त्याच्यामुळं तिथे सेपरेट दिलंय आता गोधडी. आणि अजून एक आहे गोधडी, ती पण बाळाला पाहिजे नव्हती. ही माझ्या मम्मीच्या साड्यांपासून बनवलेली आहे. आणि ही लहानपणी शाळेचे कपडे, निळा स्कर्ट आणि व्हाईट कलरचा टी शर्ट म्हणजे टॉप म्हणस त्याला, ते होतं आमच्या लहानपणी. हे काय माझा ड्रेस आहे इथं, काय पण दाखवते मी. ही माझी स्कर्ट आहे. ही माझा स्टोल आहे लहानपणीचा. ही ब्लाऊज पीस मधलं टाकलंय. ही माझ्या मम्मीची साडी आहे ही. आणि मी हाताने शिवलं होतं हे. 4-5 दिवस लागले होते मला एवढंच पूर्ण करायला. 7व्या महिन्यात असताना ही गोधडी मी शिवली होती. अजूनपर्यंत गेली का नाही बघा. हे कॉटनचं आहे सगळं आणि गरम राहतं. आणि मशीनवर शिवलेत ना साड्यांचं, ते एकदम थंड पडतंय. पण मी टाकत पण नाही आता, पोतीच टाकते. एक धुवायची आणि एक धुवायची. मशीनवर शिवून दिसते साड्यांची ही गोधडी. आणि ते मम्मीने हात लावलेला आहे ती गोधडी पांघरण्याची, ती माझी मोठी. आता सगळ्यांच्या घरी गोधड्या असलेल्या जे टाकाऊ साड्यांपासून शिवून घेतात ना बायका, ते आता कॉटनची साडी असली तर गरम लागते. नाही तर पॉलिस्टर साड्या असतात ना त्याच्या काळातील साड्या, त्या सिल्क थंड पडतात गोधडी त्याने. पहिल्या काळातल्या इकल साड्यांपासून भारी बनते मग गोधडी. चला आता लाईक करा. ओके. हॅलो फ्रेंड, आता माझी मम्मी दुसरी गोधडी धुवायला लागली. ती पण माझं पांघरायचं. हे बघा, मी तर ती तर रोज पांघरते बघा. आज आम्हाला गावाला जायचंय मैत्रिणीनं. हा, ती पण संध्याकाळी. संध्याकाळी जायचंय. धुवून घ्यावले, घाण झाले. ती पण उद्या यायचं आम्हाला. घाण झाली नाही ती पाहिजे तरी. ओके करू का? वापरते आमची. ओके करू का? गोधड आहे. ओळखा तरी मग कसं केलं असेल तिनं. सगळं मुतून मुतून. ओके करू का? बहुत मुठ्ठी करतीस नाही. मला बाया म्हणतात शेजारचे मला की काय व्हिडिओ काढायला लागली. तर मला आपटायला कोणी नाही मैत्रिणीनं, तर मी काय आपटत बिपटत नाही आता गोधडी. तसं माझा हात बिपटात देत नाही. माझे जॉईंट लय दुखतात हाताचे. इवाले मग कशाला बांगडी घालत असतीस? असं तर आडवं तिडवं होतं मी. लय खुबा दुखायला लागलाय की माझा. खुबा नाही, काय म्हणतात त्याला, खांदा. खुबा तर पायाला असते. खांद्याला खड्डा म्हणतात. खड्डा म्हणतात.
वाटतं मस्तपैकी साडी नेसावं, हेअरस्टाईल करावी, मेकअप करावा, मस्त व्हिडिओ काढावं. पण त्यासाठी टाइम बी लागतो ना. टाइम काही नाही, टाइम बी मिळत नाही आम्हाला व्हिडिओ बनवायला. आता काय मेकअप करायला इंटरेस्ट बी येत नाही. कामच असतंय सारखं. आता वर्षभर असंच आता घाला रोज झागा आणि करा काम, असलं आहे. गोदडी दाखव का नुसतं? मला दाखव की. मला तुला दाखवते की बाई. ओके करू का? उचलत नाही बाई, असंच ठेवते पाणी नितळायला. झाड आहे. मला सुद्धा उचलते अगं ती. त्याला कसं उचलत नाही? एवढे मोठं गोदडी मला उचलत्यात आणि तुला एवढी मोठी गोदडी उचलत नाहीत का? तुझ्या एवढीच आहेत की गोदडी. हॅलो फ्रेंड, तर माझे केस बघा भरपूर लांब आहेत, एकदम सॉफ्ट आणि सिल्की आहेत. पांढरे केस पण नाही आहेत माझ्या केसामध्ये झालेले. आणखीन मी शिकेकाईचा यूज जास्त प्रमाणात करते. कधीतरी बाय चान्स शिकेकाई नसल तर शॅम्पू वापरते कधीतरी. जर शॅम्पू म्हणजे जर शिकेकाई नसेल आणि शॅम्पू अवेलेबल असेल तरी कधी कधी मी शॅम्पू शक्यतो वापरतच नाही असला तरीही. ओके, जर जास्त खराब झाले असतील केस, मळ झाले असतील, धूळ वगैरे असं असले असेल तरच मी शॅम्पूचा यूज करते, नाही तसं तर नाही. तर चांगले केस आहेत माझे. कधी कधी बोरचाही पाण्याचा वापर करते मी. आता कुठे टाइमच नसतंय ना आपल्या घराला. एवढी लांब लांब केस आहे ती. एवढे छान छान हेअरस्टाईल आहेत ना मोबाईलमध्ये, असं वाटतं करावं हेअरस्टाईल, पण तेवढा टाइमही नाही आपल्याकडे हेअरस्टाईल करायला. आणि लांब केस असल्यामुळे ना दुसरं एखादं लागतं हेअरस्टाईल करायला. तर हेअरस्टाईल करावीशी वाटते पण काय नाही. पण कोणाचं लग्न जर असलं ना, लग्न समजा रिलेटिव्हचं लग्न आहे बाबा, आपण हेअरस्टाईल करू शकतो ना मग पार्लर वगैरे मध्ये जाऊन. पण कसं आहे ना, त्यावेळेस काय ना काय म्हणजे आडवं येतच. आता ह्या गेल्या वेळेस आमच्या रिलेटिव्हचे 2 लग्न होते, पण मी डिलिव्हरी झाली होती, तर कसं जाणार लग्नाला, असं काही ना काही आडवं येतच. ओके, बघा किती छान सुंदर मुलायम सगळ्या कॉलेजमधल्या मुली बनायच्या. ओ माय गॉड, सुकळे किती छान केस आहेत ग तुझे. सुकळे अण्णाबाई, माझं सुकळे पवार अण्णाबाई. ठीक आहे, किती छान केस आहेत म्हणायच्या अंजली तुझे. असं झालं. ठीक आहे, तर आमची बेबी टकली आहे दोन्ही बी. मला एवढे लांब लांब केस आहेत ना, हसायच्यासारखी गोष्ट आहे. कशामुळे टकली झाली ती काय माहिती. काही तर कधीच मी आजपर्यंत जुट्टाच बांधला नाही. जुट्टा हा वाढतच नाही. थोडे वाढले की कट करते ती. कसे वाढायचे केस. तर मी लहानपणी कटिंग वगैरे केलेलं नाही, कोणताच कट केलेला नाही. लहानपणापासूनच माझे केस मी वाढवले म्हणजे काय, लहानपणी पैसेच नसायचे कट करायला केस. 5 रुपये का 10 रुपये काय घेत असतील ते न्हावीवाला, तरी पण आमच्या आईवडील देत नसायचे कटिंग करायला केस. वाढवलेलेच असायचे, वाढलेलेच असायचे, झिपरी असे. ते लावायचा झोटा बांधायचा पाठीमागं. बस लय आवडायचे दुसऱ्यांचे कटनी बघून. मला पण कट करू वाटायचे केस, पण पैसे अवेलेबल नसल्यामुळं 5 रुपये नसायचे. किती म्हणजे शॉक खाण्यासारखी गोष्ट आहे बाबा. किती भयानक परिस्थिती होती. 8 आण्याला गोळा असायचा गॅरगॅरचा. आता उन्हाळ्यात दिवस चालू आहे तर मस्त गोळ्याविषयी आठवलं मला. 8 आण्याला गोळा असायचा, एवढा मोठा असा 8 आण्याला गोळा यायचा खायला, गारगार थंड थंड. पण 8 आणे सुद्धा नसायचे, 4 आणे सुद्धा नसायचे. इतकी परिस्थिती वाईट. वरती पाऊस पडायला लागला तर बदा छप्पर गळायचं आणि त्या चुलीवर पाणी गळायचं ना. चूल पेटवली भाकरी करत असताना आईनं, मग आई खाली स्वयंपाक करायची ना, आम्ही त्या चुलीवर ताट ठेवायचं असं, आणि खाली काय करायचं, खाली चूल पेटायची. मग ती विजून तव्यावर पाणी पडतंय म्हणून आम्ही खाली परात धरायचो. परात. एवढी परिस्थिती वाईट होती. आता हाय खायला. आताही तशीच परिस्थिती. मोठ्या वस्तू आपण घेऊ शकत नाही, जास्त महागड्या वस्तू. काय परिस्थिती काय बदललेली नाही. एवढंच की पोटापुरतं आपण खाऊ शकतो. म्हणजे
पोटापुरतं काम करून खाऊ शकतो, पोट भागू शकतं. पण लहानपणी आमच्या पोटसुद्धा भागत नव्हतं, खायला प्यायलाही भेटत नसतं, बिन तेलाच्या चपात्या असायचे. सगळ्यांची परिस्थिती तशीच असायची, माझी एकटीच नाही. मक्याच्या भाकरी खायचं, मक्याच्या भाकरी असायच्या माझ्या टायमिंगला. एवढी वाईट परिस्थिती असायची, कपडे नसायचे घालायला, असं असायचं. ठीक आहे, घरातल्या गोष्टी काही सांगू नये, भरपूर काय सांगण्यासारखं आहे आणि ते सांगितलं तर रडू येईल.